काल आपण रामटेक भोगराम वरून मनसरला आलो. मनसरचा तो ब्राह्मण रामटेकला भेटला होता आणि भोगरामचा तो पुजारी काय करायचा, ओट्याला दुपारची मंगळारती करायचा आणि तिथे वाधावणे करायचा. काल शब्द राहून गेला तो वाधावणे म्हणजे काय करायचं, मंगलवाद्यांचा पूजा अवसर, मंगलवाद्यांनी पूजा करायचा, त्याला वाधावणे म्हणतात. किंवा मराठी साहित्यामध्ये वाधावणे म्हणजे आगमनापूर्वी जे सूचक वाद्य असतं मंगलवाद्य, त्याला वाधावणे असं म्हणतात. म्हणून आपल्याही मठ मंदिरांनी किंवा सर्वच मठ मंदिरामध्ये दुपारती मंगळारती झाल्यावर वाद्य वाजवतात. वाद्य लावून केलेली ती एक प्रकारची पूजा असते. मग काल एक फोन आला होता की रामटेकला रामटेक का म्हणतात, का म्हणतात रामटेकला रामटेक? राम टेक, टेक म्हणजे थांबणे, विश्रांती घेणे. राम आणि वनवासात असताना तिथे चातुर्मास केलेले 4 महिने राहिलेले आहेत. मग रामटेकला भोगराम का म्हणतात? भोगराम, भोग शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो. नारदीय संहितामध्ये भोग शब्दाचा अर्थ अग्नी असतो. म्हणजे अगस्त्य ऋषींचा मठ तिथं आहे, म्हणून अगस्त्य ऋषीची रामाची तिथे भेट झालेली आहे. आणि तिथेच त्या अगस्त्य ऋषींनी सांगितलेलं, बेटा तुझं असं असं होणार आहे, पुढे रावण तुझी बायकोने येणार आहे आणि मग तुला मी ब्रह्मास्त्र देतो, ते तू घे. म्हणून अगस्त्य ऋषींनी रामाला तेथे रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्र दिलेलं आहे. हे तुम्हाला एक पौराणिक ऐतिहासिक संदर्भ माहीत असावा. तुम्हाला 2 अर्थ सांगितले. भोगरामला भोगराम का म्हणतात, रामटेकला रामटेक का म्हणतात. बरोबर. आणि अशा प्रकारे त्या मनसरहून स्वामी आता भंडाऱ्याला आले. भंडाऱ्याला आल्यानंतर निळभट्टांच्या भेटीचा तिथे संवाद आपण ऐकला. आणि आता सूत्रपाठामध्ये सूत्र आहे की भांडारेकरा दर्शना सरशी ज्ञात आप्त, ऐशी प्रतीती अवधारली, चतुष्टपदेशी त्या शब्दासरशी मागील अंकी पहा. या शब्दासरशी ज्ञात आणि आप्त. पुढे सांगितलेलं आहे या पाठामध्ये की ज्ञातृत्व, सुहृदत्व आणि हितक्षत्व हे तिन्ही उमटले. हे बोधाने हे उमटायला पाहिजे. वेधाने असो की बोधाने असो की दर्शना असो, ज्ञातृत्व, सुहृदत्व आणि हितक्षत्व हे उमटायला पाहिजे. हे ज्ञात आहेत, हे माझे सुहृद आहेत आणि हे माझे हितक्ष आहेत, असं पूर्ण हृदयात ते अवधारावं लागतं. नुसतं माहीत झाली तर माणूस तसं वागत नाही. पुढे मग तो उरपाट वागतो, त्याची नफरत करतो, असं नाही होत. म्हणून ते सगळं अवधारल्यानंतर त्या एका क्षणाला पूर्व आणि उत्तर क्षण
स्वामींचं वचन आहे बघा. कसं आहे तुमचं? पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. स्वामी थोडस पुढे गेले. आता उत्तर क्षणचा भंडारीकरांचा सांगतात ते. स्वामी थोडं पुढे विजय केले. सरसे तेही पुस्तक ठेविले आणि गोसाव्या सरसे निघाले. हा उत्तर क्षण दुर्लभ त्यांना सिद्ध करून घेतला. असं ते क्षणाला पूर्व आणि उत्तर क्षण असतात दररोज. पोथीला बसण्याच्या अगोदरचा पूर्व क्षण आणि उत्तर क्षण लगेच सुरू होतो. पुन्हा पूर्व उत्तर. मग त्या क्षणाला तुम्ही दुर्लभ म्हणून बसलेले आहात का? कारण तो क्षणच दुर्लभ आहे. तो पुन्हा आयुष्यात येणार नाही, आहे की नाही? म्हणून भांडारेकराचा पूर्व क्षण बी कोण्या विचाराने आहे? मला काळावर रुसले काय? काळ त्यांच्यावर रुसला काय? आणि उत्तर क्षण कसं आहे? स्वामी म्हणतात काळवंचना करू का? काळावरच येऊन संपला तो क्षण आणि हा मरायचा क्षण तो त्याने दुर्लभ साध्य केलेला आहे. केलाय ना? एक त्यांच्याकडून झाला, एक स्वामींकडून झाला. भट म्हणाले बघा काय विचार आहे का तुमचा? मग त्याने त्यावेळेला पण सांगितलं की म्हणाले ही मांडी आणि तुम्ही भेटणार नाही ना. म्हणजे त्या भेटीचा क्षण भांडाऱ्याला घरी असताना आणि शेवटी मांडीवर 16 वर्ष. बरोबर आहे की? असे वचनाचा भिन्न अर्थ तुम्हाला सांगितला मी. आपण जे अर्थ समजता ते आहेतच टीकेमध्ये, पक्षामध्ये वगैरे, पण हा एक नवीन अर्थ आहे आणि हा सर्वात मोठा अर्थ सिद्ध होतो. हे वचन पाठ करण्यापेक्षा ते वचन आपल्या अंतःकरणात अवधारलं का आणि ते पाळावं लागते. मग ती ब्राह्मणही तया सरशी निघाली, दारवंठ्यावर आली. नवीन आहे सगळं तुमच्यासाठी. भांडारेकरांच्या हातात पुस्तक कोणतं होतं या पाठाने सांगितलेलं आहे ना. त्या पाठामध्ये पुस्तक नाही आहे, नाव इथे गीता सांगितलेली आहे. दुसऱ्या काही चरित्रपाठांमध्ये काय पाहत होते? जीवनमुक्त तो. बरोबर आहे. अशा अनेक इथे तो अर्थ नाही घेतलेला आहे. या पाठामध्ये काय केलं त्यांनी? गीता वाचित होते, काही विवरण करीत होते आणि काही गीतेचा अर्थ अवगमेना. बरोबर. तिकडल्या पाठात आपण वाचतो की जीवनमुक्त तो कैसा, असा अभ्यास करत होते. एका पाठामध्ये ईश्वर कसा असतो बा याचा विचार करत होते. अशा अनेक मत आहेत. तिसऱ्या पाठामध्ये आहे की आत्म ज्ञानाने मुक्ती मिळते, तर ते ज्ञान कुठे आहे? मग असे अनेक ग्रंथ घेऊन ते गीतेमध्ये शोधत होते वा ज्ञानाने मुक्ती मिळते. आत्मज्ञान मग झाल्याने कसं मुक्ती मिळते, कुठं आहे ते, आणि ते ज्ञान कसं असतं? म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे. वेद, पुराण, उपनिषदांचा ते अभ्यास करतायत. आणि शेवटची त्या अभ्यासातून हे जे ब्रह्मवादी आहे ते परमेश्वर मानतात, ते एक चांगलं आहे. त्या ब्रह्मवादातून ही आत्मवादाची प्रतीती वाढत जाते मुक्त होण्यासाठी. आपल्यात ब्रह्म आहे, सगळ्यात ब्रह्म आहे, मग मी ब्रह्म या देहात का अडकलो? सुरू झाला विचार. जास्त चिंतनात न जाता तुम्हाला कळणार नाही पुढचं बोललेलं मी.
म्हणून भांडारेकर त्या अवस्थेमध्ये आहेत. बरोबर आहे. अशी ही भांडारेकरांची लीळा जन्मापर्यंत साधकाने आठवायला पाहिजे. दररोज वेगवेगळ्या भावनेतून. पोथीला बसल्या तर कशी आठवावी, त्या क्षणामध्ये जसं त्यांना ज्ञातृप्त आप्तप्रतीती अवधारली तशी देवा आता या पूर्वोत्तर क्षणाला कुठल्या तरी मिनिटाला तुम्ही मागील फांकी अनंत सृष्टीचे प्रमाद घडलेले आहेत, तो मागील फांक आहे आपला, ती पाहण्याची मला प्रतीती आणि बुद्धी अवधारावी जी श्री चक्रधरा राया, असं म्हणून आपण पोथीला बसताना प्रार्थना करू शकतो. करायला काही हरकत नाही, कारण हे प्रेमीय भक्त आहेत. स्वामींचा अखंड मनोधर्म त्यांच्यावरती आहे. म्हणून पोथीला बसताना आपण एक क्षण असा आठवावा. आता पुढे ती ब्राह्मणी निघालेली लगेच. ते म्हणते तुम्ही के निघाले ती, तुम्ही पाणी सारले असे. आणि तो संवाद सर्वज्ञ ऐकतात. म्हणजे दारावरती उभी आहे, समोर पुढं भांडारेकर चालले, त्याच्या पुढं स्वामी आहेत. स्वामींनी मागील वास पाहिली. आता ही एकच लीळा आहे, अशी म्हणजे अनेक लीळा आहेत वास पाहण्याच्या लीळा. मागील वास कुठे कुठे पाहिले स्वामींनी, स्वामींचं त्रिरेषासी कंठी मिरवेन तो कंठात फिरलेला आहे, मागं वळून बघितलं. भांडारेकराही पाहिली, त्यांनी पण मागं पाहिले, त्या ते येता देखील. भांडारेकारी म्हणितले तुम्ही काय येता, नका येऊ आमच्या सोबत. हे तुके दिस तुम्हा पाशी होते, आता जयाचे त्या पाठी जात असो, तुम्ही राहा. मग ती शब्दा सरशी राहील. ती पतिव्रता असल्यामुळे या शब्दानं ती थांबली लगेच. आणि प्रतीतीचं कार्य काय असतं, प्रतीतीने काय होतं, ज्ञाताप्त प्रतीती आल्याने काय होतं, तर पुढं कार्य असं होतं की ते म्हणाले आम्ही येतो की दिस तुम्हा पाशी होत. म्हणजे संसारात कर्मात होतो म्हणाले. आता दयाचे त्या पाठी जात असो हो म्हणाले. म्हणजे देहावर अधिकार कोणाचा आहे, आत्म्यावर परमेश्वराचा. पण आता आम्ही ज्याचा आमचा अधिकार होता त्याच्या पाठी जात असो, चाललो म्हणाले, निघाले. त्या महिमभट्टाने पण हेच केलं असं नाही का, तो मातीचा ढेकूळ विरघळला, म्हणजे आता तुम्हापाशी होतो माझे इतक्या दिवस, वेद पुराण उपनिषद घेऊन तुमच्याजवळ होतो माझे, आता जयाचे होतो त्यापाशी निघालो म्हणाले. आता आम्ही जीवनमुक्त होण्यासाठी चाललो. म्हणून अनुसरण करताना, अनुसरल्याच्या 2 घडी देताना हा क्षण पण आठवावा साधकाने. देवा म्हणावं जसं दर्शनासह त्यांना तुम्ही स्वीकारलं, लगेच येऊ दिलं, त्याच वेळेला ते अनुसरले, हे की नाही, निघाले की अनुसर. वेगवेगळे मत आहेत. भांडारेकर कुठं अनुसरले, कोणी म्हणतं तळ्याच्या पाळी, कोणी म्हणतं कुठं, वगैरे वगैरे. तर तुमच्या प्रतीतीला हे अनुसरण सुरू झालं. दयाचे होते त्या पाठी निघालो, चाललो म्हणाले मी. आता बाई तुम्ही राहा. तसं म्हणावं देवा, आता मी चाललो, निघालेलो आहे, आता मी अनुसरण दीक्षा घेत आहे.
तर जसं भांडारेकराला स्वीकारलं तुम्ही, तळ्याच्या पाळी स्वीकारलं, 16 वर्ष स्वीकारलं आणि मांडीवर ही स्वीकारलं, ते अनुसरण मज घडावे जी. म्हणजे अनुसरण घेणाऱ्याला कमीत कमी एवढा तरी बोध असावा लागतो, जाणीव असावी लागते. माहिती आला की लाव कैची की घाल लुंगी की वेश परिवर्तनाला अनुसरण म्हणू नये. आपण तेव्हा तरी जीवनात एकदा असं मस्त अनुसरावं. त्या अनुसरणामध्ये एक भाव असा असावा. स्वामींना प्रसन्न मनोधर्म ज्या विचारांनी निर्माण होतो, असे वेगवेगळे विचार तिथं पाहिजेत, आहे की नाही. चांग विचारा निके विचार, हाही एक. मी चांगला विचार केलाय आणि चांगला निक काय असे साहित्यिक असतात ह्या भानगडी सगळ्या. सुते काळी जी सुवा, मी जे आता सांगणार देवा ते देहांत पर्यंत पती पाळेन. हो हो हो. मग देवा घेताना माझं 2 घड्या स्वीकारा, त्यानंतर मला लगेच मारून टाका. हा लगेच संपवा मला, म्हणजे कोरं देह राहील ना ते. जाऊ द्या मला आता. कारण 2 घड्या पुरती म्हणले ना पुनसंबंधाला, मेल्याशिवाय पुरणार आहेत का कोरं. आचार्य म्हणाले वानिता काय घडते पडलाय काय तो. मग हे बी आठवावं, असं सगळं आठवावं, अवसांचं आठवावं, आहे का नाही. लगेच सगळं कार्यक्रमच केला देवाने, संन्यास दीक्षाविधी समारंभ लगेच. तर एवढा विचार झाला असावा दीक्षा घेणाऱ्याच्या डोक्यात. आणि मग आता निघाडी सवारी. मग ही लीळा एकांतातली महादायस आणि सर्व भक्तिजन श्रवण करतात, स्वामींच्या मुखाने स्मरण करतात. आणि मग महादायसामध्ये जे जे म्हणाले ते त्या एका शब्दासरची कशी काय राहिली बाई. सर्वज्ञ म्हणतात ती आज्ञा धरे की तयाची काढली रेग न ओलांडती. मग महाराज म्हणते जी मग पुढे कसं झालं तेव्हा मग आम्ही देव की तळयाशी विजय केले. तेथे स्वामी सांगतात आपले आत्मकथन आहे, चालू आहे. मग तुम्हाला एकदा स्वामी होऊन ह्या लीळा आठवाव्या लागतील ना, एकांकातल्या तरी कमीत कमी. मग आम्ही दारात उभा राहिलो, भिक्षा शब्द केला. यासाठी तर जो उद्धरणाचा अवतार आम्ही घेतला. स्वामींचं मनोगत कसं असेल त्यावेळेला तसे भाव तुम्हाला आले पाहिजे. दारात उभा राहिलो, भांडारेकर सगळ्या ग्रंथांच्या बाजारामध्ये आम्हाला शोधत होते. वाचण्यामध्ये तल्लीन झाले होते, की नाही. आम्ही खाकरलो तरीही त्यांचं लक्ष नाही. आम्ही आवाज दिला भिक्षाम देही, पाहून त्याने आमच्याकडे पाहिल्यासारखं न केलं. त्यांच्या पत्नीने आम्हाला भिक्षा आणली. भिक्षा आम्ही स्वीकारावर घेतली. कृपादृष्टीने भांडारेकरांना अवलोकन केलं. त्याच वेळेला आम्हाला बोध द्यायचा होता, अनंत जन्माचं पान आडवा. म्हणून आम्ही मागील पंक्ती पाहिला शब्द उच्चारण केला. त्या शब्दामध्ये पराशक्तींचा संचार होता, वगैरे वगैरे. असं लीळा आठवायला काही हरकत नाही तुम्हाला, पण तुम्हाला तेवढा
मनाचं, बुद्धीचं आणि विचारांचं संकलन करावं लागेल. तर त्या तरंगात तुम्ही गेले, त्यालाच भावावस्था असं म्हणतात. मग जाता 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 पुढे विधेय अवस्थेत तुम्ही पोहोचा. बटवासांना कुठली अवस्था होती? भानखडेला विधेय अवस्था, नंतर विरह अवस्था. विरह अवस्थेतून विधेय अवस्थेत जातो माणूस, किंवा विधेय अवस्थेतून विरह अवस्था प्रगट होते. विदेह झाल्याशिवाय तुम्हाला विरहात जाता येत नाही, किंवा विरहात गेल्याशिवाय विदेही होता येत नाही. ह्या बोधाचे कार्य असतात. ज्याचा बोध सबीज आहे, ज्याचं अनुसरण सबीज आहे, त्याला हे करता येतं, सहज करता येतं. त्याला असं फास काय जगातला कुठलाही भोग, कुठलंच सौंदर्य त्याच्या नजरेपुढं नग्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून स्वामी नग्न देव आहे की नाही? तर तुमच्या आत्मप्रतीतीने म्हणून ज्ञात आपताने सुहृदत्व झालं, प्रत्येक गोष्टीत माणूस चांगला विचार करतो. आणि तुमच्या जीवनात आज आता नाही आलं तर तुमचे ते विचार, वाईट विचार तुम्हाला नेहमी दुःख देणार. विचाराचं परिवर्तन झालं पाहिजे. ते आता झालेलं आहे, केलेलं आहे स्वामींनी, असं दिसतं. ते अशा वेगवेगळ्या लीळा आठवताना दररोज वेगवेगळे स्वामी तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून लीळा मंथन झालं पाहिजे, आहे की नाही? नाही तुमचा अधिकार 5 स्थळ आहे घोकण्याचा, हे तर सोपं आहे ना, एकदम छान आहे. आनंद, उत्साह, महोत्सव, अमृत महोत्सव आहे की नाही? सुवर्ण महोत्सव आहे एका लीळेचा. आणि मला असं वाटत नाही की मी बोललेलं तुम्हाला कळेल. एका शब्दाचा सुवर्ण महोत्सव संपन्न करावा, इतकी ताकद या शब्दांमध्ये आहे. काहीच नाही आपल्या देवाजवळ, आहे की नाही? सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी नग्न अवस्थेत, आहे की नाही? स्वामींचा मनोगत कसं असेल हे असं असतं. मग पूर्वार्धात गेल्यानंतर मी आता स्वामींचं मनोगत कसं असेल? उत्तरापंथी बसलेल्या सगळ्यांचं चरित्र तर चालू आहे तिथे. आता भटवासांचं, बाईसांचं, आऊसांचं, अप्रोक्ष प्रेमी, अप्रोक्ष ज्ञानी, आहे की नाही? आणि तिथे आपली आठवण काढत असतील स्वामी. आता त्यावेळेला चिंतन करत असते, मला मी काही केलं असेल. हो म्हणाले, मी दारात हो, बरोबर आहे. आणि त्याला आता मंगळकाळी सर्वत्र अवस्थान म्हणून तिथून एक स्वामी निघतील अवसर ऐकायला, आहे का नाही? इथं अवसर ऐकायला यावं लागेल ना. समग्र जिथे जिथे चालू असेल तिथे जावं लागेल स्वामींना, आहे की नाही? आणि तिथं झालेल्या सर्व प्रकाराचा स्वीकार पण करावा लागेल. पुन्हा येऊन उत्तरापंथी झाडाखाली बसावं लागेल. मी हे काय केले का? तुम्ही स्वामीसारखं होऊन थोडं बघा, थोडस बघायचं. स्वामी नाही व्हायचं, नाहीतर वाचाल देव, असं नाही. काय काय वाटत असेल स्वामींना? हो का? हो हो हो, मी आश्रम दिला, विडा ठेवल्यावर, बर, परिवार दिला, टेस्ला गाडी दिली, बर, फॉर्च्युनर दिली दिली दिली. मी हे काही केले, असं आहे ते. कुठून तरी तुम्ही स्वामीजवळ पोहोचलात ना, पोहोचणं महत्वाचं आहे. तर आता भांडारेकर पोहोचले देवकी तळ्याजवळ.
पाठीमागं ते उभा आहेत. सर्वज्ञानी त्या तिथे गेल्यावर चारी दिशा अवलोकल्या. म्हणून पहिला अनुसरला पुरुष आहे ना. त्यासाठी चारी दिशा अवलोकल्या. चारी दिशा अवलोकल्या म्हणजे त्यानुसार स्वीकार करायला ब्रह्मांडातल्या सगळ्या देवता तिथं आलेल्या आहेत. स्वामींसाठी तर आलेल्याच आहेत. स्वामींसाठी म्हणून चारी दिशा अवलोकल्या. म्हणले हो या, तयार करतो. त्यांचा दंडवत स्वीकार केला स्वामींनी. पूर्ण आकाशातून पुष्पांची फुले वर्षली. स्वामींनी ते स्वीकार केला. भांडारेकर बघतायत, म्हणाले अरे वा, मी ज्यांच्यासोबत आलो ते योग्यच केलं बाबा, वा 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 वा. आणि मग डावे निस्ती चरणे शिळा तळावर उदक घातले, वर पाणी पात्र ठेवले. भांडारेकरांनी हे दृश्य पाहिलं. म्हणलं यांच्याकडे काय नाही, आता हे दगडावर बसतील. आणि माझ्या अंगावर एवढा आहे, 16 हात वस्त्र आहे. पहिलं वस्त्रदान सुरू आहे आता, आहे का नाही. अनुसरल्या पुरुषाकडं ते लगेच वस्त्र फाडलं. ते आसन रचलं स्वामींना. पहिलं आसन आहे आता हे अनुसरल्या पुरुषाकडून. वर पाणी पात्र ठेवलं. भांडारेकर विनंती केली. सेवक वृत्ती म्हणजे जी मारे बसा ना आता. आणि मग ती लीळा भांडारेकर अवलोकीत बसले. स्वामी कशी आराधना करतात. आता आराधना करताना तुम्हाला स्वामींचे श्रीकर दिसतील, आहे ना. स्वामींचे बोट दिसतील, बोटामधले चंद्र नखाकृती बोट, ओठ दिसतील, स्वामींचे दंत दिसतील, आहे का नाही. आता चालू आहे ना. आणि स्वामींनी आता शिखासूत्रांचा त्याग केलेला नाही आतापर्यंत, आहे का. स्वामींना तिथे केश कळाप आहेत. कसे असतं दिसत असते. कल्पना करा, तुम्हाला कल्पना करायला काहीच हरकत. आणि तिथे भांडारेकर समोर, तुम्हाला भांडारेकर पण दिसतील ना आता लीळेमध्ये आठवताना. एक प्रधान सेनापती आहेत ते भांडारेकर. म्हणजे काय, नुसते ज्ञानी नाही आहेत ते. संपूर्ण विदर्भाचा अर्धा कारभार त्यांच्या हातात आहे. सत्ताधीश आहेत ते, सत्ताधीश आहेत आणि विद्वान आहेत. ते कसे बघत पाहत बसले स्वामींना. आणि मग अशा प्रकारे आसनी उपविष्ट झाले. आणि तिथे ती आरोगणा झाली. आणि मग 3 बोटाचे निमाने प्रसाद झाला. मग परत ते पलीकडच्या बाजूला वृक्षास्थळी स्वामी विजय केले. तेथे आसन झालं. तिथे नावेक आसनी उपविष्ट झाले. ते पुढा जाणू मांडवणी मांडखुटिया बैसले. हे मांडखुटिया बसणं म्हणजे फार मोठं विनयाचं लक्षण आहे. कठीणच आहे ते बसायचं पण. आणि अशा प्रकारे आता म्हणजे देवकी तळ्याजवळचं एक स्थान पाहिलं आपण. वडाखाली आता तिथे बसलेले आहेत एका वृक्षाखाली. तिथे निरोपण करतात बघा स्वामी. मग काय निरोपण केलं हे आपण आता उद्या पाहू. दंड